उल्हासनगरमध्ये चक्क गटाराच्या पाण्यात बुडवून पालेभाज्या धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला। या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने भाजीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। एकीकडे तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो, मात्र त्या भाज्या जर अशा गटाराच्या पाण्यात बुडवलेल्या असतील तर यानं मात्र आरोग्याचा फायदा कमी, गटर के पानी में मेथी साफ करके ये बंदा बेच रहा है। ये भाजी मार्केट में ये है एक और है भाई, ये देखो ये बंदा काय की भाजी आहे। तरी दृश्य आपण पाहू शकतो, या भाजीवाल्याकडून गटाराच्या पाण्यामध्ये भाज्या बुडवल्या जात आहेत, धुतल्या जात आहेत आणि त्यानंतर तो पुन्हा विक्रीसाठी त्या एकत्र करून ठेवतोय। असे दृश्य उल्हासनगर मधून समोर येत आहेत। अक्षरशः त्याला लोक जाब विचारतायत, मात्र तरीही त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीती वगैरे दिसत नाहीये। गटारामध्ये तो भाज्या बुडवतोय, भाज्यांची पेंडी बुडवतोय आणि त्यानंतर भाजी बाहेर काढून पुन्हा विक्रीसाठी एकत्र करून ठेवतोय। हा मंडईचा परिसर दिसतोय बहुतेक, आणि या मंडईच्या परिसरामध्ये या भाजी विक्रेत्याकडून त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय। हा सगळा प्रकार केल्यानंतर तो भाजी विक्रेता चेहऱ्यावर हसू घेऊन हा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला उत्तर देतोय। खरं तर या सगळ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। भाज्या धुण्यासाठी गटाराच्या पाण्याचा वापर केला जातो। उल्हासनगर मधला हा सगळा धक्कादायक आणि किळसवाणा असा प्रकार समोर आलेला आहे। मेथी साफ करके ये बंदा बेच रहा है। मेथीची भाजी आहे, मेथीच्या भाजीची जुडी आहे। हा व्यक्ती ती भाजी धुण्यासाठी, ती जुडी धुण्यासाठी म्हणून गटाराच्या पाण्यामध्ये बुचकळतोय। त्यानंतर एक संबंधित व्यक्ती त्याला काही प्रश्न विचारतोय, त्यावर तो हसत हसत उत्तर देतोय। आणि हीच भाजी तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या ताटात असलेल्या मेथीच्या भाजीमध्ये येऊ शकते, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। कितने में बेच रहा है मेथी?